रक्तात गुठळ्या होणे आज अगदी सर्वसामान्य झालं आहे. पुढे अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करणे तर अलीकडे अगदी सहज ऐकायला मिळते. बरेचदा असंही ऐकतो की कित्येक रुग्ण असेही आहेत की त्यांच्यावर अनेक वेळा ही प्रोसिजर करण्याची वेळ आली आहे. जणू काही आषाढी कार्तिकीची वारीच. परंतु काही दशकांपूर्वी ही पद्धत वापरणे अशी सहज रुळलेली गुळगुळीत वाट नव्हती. अशात जेव्हा एखादा डॉक्टरच रुग्णशय्येवर असतो तेव्हा त्याचा या दुखण्याकडे बघण्याचा नजरिया, दृष्टिकोन एकदम वेगळाच असतो. त्या दृष्टीने आणि तसेच जरीही आता वाट गुळगुळीत झालेली असली तरीही निरामय आणि निरोगी आयुष्य जगण्याच्या दृष्टिकोनातून या पुस्तकाचे अतोनात महत्त्व आहे. नमस्कार, मी संजीवनी. आज आपण गांधीवादी समाजसेवक आणि सर्च या संस्थेचे संस्थापक डॉक्टर अभय बंग लिखित माझा साक्षात्कारी हृदयरोग या पुस्तकाविषयी चर्चा करूया. 1995मध्ये डॉक्टर बंग यांना वयाच्या 44व्या वर्षी अचानक अंजायना पेनमुळे छातीत दुखू लागले. त्यांना गडचिरोली येथील त्यांच्या आश्रमातून ताबडतोब नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली गेली. त्यावेळी ही पद्धत इतकी प्रचलित नव्हती, त्यामुळे बरेच धोके होते. त्याचा सक्सेस रेटही कमीच होता. आयत्या वेळी बायपास करण्याची देखील तयारी ठेवली होती. परंतु त्यावेळी असलेले तंत्रज्ञान आणि अनुभव यांच्या जोरावर त्यांच्या जीवाचा धोका टळला. परंतु डॉक्टर बंग यांनी या तात्पुरत्या मलमपट्टीवर समाधान न मानता हृदयरोगाचा संपूर्ण छडा लावण्याचा चंग बांधला. त्यांच्याच भाषेत, धोका तात्पुरता टळला, पण मी रोगमुक्त झालो नव्हतो. त्यांच्यातील भावनिक कुटुंबवत्सल पिता, एका संस्थेचा संस्थापक, ते एखाद्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याचा विद्यार्थी बनून राहणारा अभ्यासक, तत्त्वज्ञ, तत्त्वचिंतक अशा विविध भूमिका त्यांनी या पुस्तकात वटवलेल्या दिसतात. 175 पानांचे हे पुस्तक केवळ हृदयरोग तज्ज्ञच नव्हे तर सर्वसामान्य माणूस, ज्याला आपले आयुष्य अशा त्रासांपासून मुक्त असे हवे आहे, अशा सर्वांना उपयोगी आहे. पुस्तक आघात, ऑर्निश, क्षणस्थ, दर्शन, स्वधर्म, शांती आणि आरोग्यासाठी काही माहिती आणि पद्धती अशा 7 विभागात विभागलेले आहे. आघात या विभागात डॉक्टर बंग एका सुंदर सकाळी जंगलात मॉर्निंग वॉक घेताना त्यांना त्या विचित्र कळांचा अनुभव आला. डॉक्टर असल्याने त्यांनी खात्री झाल्यावर ECG सारख्या तपासण्या करीत थेट नागपूरच्या त्यांच्या शिक्षकांचे डॉक्टर बिडवई यांचे रुग्णालय गाठले. त्यावेळी अर्थातच भारत हृदयरोगाचे केंद्रबिंदू नसल्यामुळे त्यांच्या शिक्षकांना इतक्या लहान वयात बंग यांना असे काही व्हावे याचे आश्चर्य वाटले. पुढच्या तपासण्या होण्याच्या 2-1 दिवसांच्या काळात बंग यांच्या भावभावनांचा खेळ, कुटुंबाविषयी विचार, एकूण दवाखान्यात रुग्णांना येणारे अनुभव, हा आजार होण्यामागची कारणे, त्यांची स्वतःची लाईफस्टाईल, त्यांना दूध आणि त्याच्या मिठाया यांची असलेली आवड आणि सतत ध्यास घेऊन या विषयावर केलेलं वाचन, अशा अनेकांगी गोष्टींचा उहापोह या विभागात त्यांनी केला आहे. त्यांनी स्वतः ऑपरेशन चालू असताना ते पाहणे, त्यात त्यांची रक्तवाहिनी फाटणे आणि ती एखाद्या पताकेसारखी फडफडत राहणे आणि नंतर स्टेंट टाकून ती फाटकी वाहिनी जोडणे, हे सगळं अनुभवणं आणि हे वाचणं अतिशय थरारक आहे. या सगळ्यात सर्व डॉक्टर्सचा मिळून सुमारे तब्बल 12 तास हे ऑपरेशन चाललेलं होतं, असं जेव्हा बंग लिहितात तेव्हा आपले मरण पाहिले म्या डोळा ह्या ज्ञानेश्वरांच्या ओवीची आठवण येते. एवढे झाल्यावरही त्याच रात्री बंग यांना परत तसाच त्रास झाला. त्यावेळी न खचता त्यांनी स्वतःच नर्स आणि आपली डॉक्टर असलेल्या पत्नी यांना भराभर सूचना देऊन स्वतःचा जीव वाचवला. तशाही अवस्थेत आत्ताचा ECG घ्या, म्हणजे नेमके काय झाले होते याचा अभ्यास करता येईल, असे ते जेव्हा नर्सला सांगतात तेव्हा त्यांच्यातला डॉक्टर हा रुग्णावर मात करतो. हे सगळं मुळातून वाचताना अंगावर काटा येतो. ऑर्निश या विभागात सुरुवातीला ते लिहितात की आधुनिक वैद्यकशास्त्राच्या चमत्कारामुळे मला जगण्याची संधी मिळाली, पण रोगमुक्ती मिळाली नव्हती. आता रुग्णशय्येवरून त्यांनी अमेरिकन डॉक्टर डीन ऑर्निश यांचं रिव्हर्सिंग हार्ट डिसीज हे पुस्तक वाचायला घेतलं.
या पुस्तकाच्या आधाराने त्यांनी आपली जीवनशैली संपूर्ण बदलून टाकली. अर्निश यांनी त्यांना निश्चित कार्यक्रम तर दिलाच, पण रोगमुक्त होऊ ही आशाही दिली, असं बंग म्हणतात. बंग यांनी आपली 12 उद्दिष्टे मग लिहून काढली आणि वर्षभरात ती पूर्ण करण्याची प्रतिज्ञा रुग्णशय्येवरून केली. मरता क्या न करता असे त्याचे वर्णन ते करतात. त्यांनी या पुस्तकात या सर्व प्रतिज्ञांचा समावेश केला असून कुठल्याही निरोगी व्यक्तीने देखील त्या वापराव्यात इतक्या त्या सुलभ सोप्या आहेत. या विभागात बॉडी मास इंडेक्स याची संकल्पना, त्यांचे महत्त्व इत्यादींवर बंग यांनी लिहिले आहे. तंतुमय पदार्थ आहारात असणे, वजन घटवण्याच्या युक्त्या, व्यायाम, विशेषतः चालणे हा किती सुयोग्य व्यायाम आहे, ते करताना हळूहळू हृदयाची गती वाढवणे, मोकळ्या हवेत फिरण्याने मनही मोकळे होते, असे बंग यांचे म्हणणे आहे. थोडक्यात निसर्गात फिरताना मन त्याच्याशी एकरूप होऊन स्व किंवा इगो जो या रोगात प्रमुख भूमिका बजावतो तो सहजच नाहीसा होतो, असे ते म्हणतात. आज योगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात जगभरात होतोय, पण क्षणस्थ या विभागात बंग यांनी जे लिहिले आहे त्यावरून त्यावेळी या विषयावर इतकी जागरूकता तेव्हा नव्हती, असे दिसते. बिकेस अयंगार, विमल ठक्कार, मुंगेर योगा स्कूल, नाशिक येथील योग विद्याधाम अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून बंग यांनी योगाभ्यास केला. कॅसेट मागवल्या. तळघराची जागा त्यांनी योगासाठी निवडली. त्यात त्यांनी योगनिद्रेच्या अभ्यासावर देखील बराच भर दिला आहे. शवासनाचा शोध लावणाऱ्याला मेडिसिन आणि शांततेचं नोबेल पारितोषिक द्यावे, असे बंग म्हणतात. कारण ताणरहित जगणे त्यामुळे शक्य आहे. यातूनच पुढे प्रत्येक क्षण सर्वार्थाने जगणे शक्य आहे. मनाचे वारू सुसाट सुटले की त्याला आवरणे अवघड आहे. त्यामुळे ताणरहित स्थितीसाठी फक्त समोरच्या क्षणापुरता विचार करा, क्षणस्थ व्हा, असे बंग सुचवतात. एकूणच मनाच्या शांत स्थिर स्थितीवर बंग यांनी भर दिला आहे. दर्शन विभागात योगनिद्रेची पुढची पायरी बंग चढतात. ईशोवास्योपनिषद, विपश्यना, ध्यानधारणा, मुक्ती, मृत्यूची भीती, कबीर आणि ज्ञानेश्वर यांचे जीवन दर्शन, इथून ते जीवनात येणाऱ्या अनेक प्रतीकांचा अर्थ लावणे, इतकी बंग यांनी दर्शन विभागात मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती केली, असे दिसते. लिओ टॉल्स्टॉयच्या पाहोमच्या कथेने सुरुवात करून बंग यांनी स्वधर्म या विभागात व्यक्तिगत लोभावर ताबा ठेवावा, त्याचं नेमकं काय महत्त्व आहे ते लिहिले. स्पर्धात्मक जीवन, पुढे पुढे जाण्यासाठी रॅट रेस यांचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. आधुनिक संशोधक फ्रीडमन आणि रोझेमन तसेच ग्रासार्थ, मॅसिटेक अशा संशोधकांचे संशोधन बंग वाचकांपुढे मांडतात. मानसिक ताणतणाव, अतिबुद्धिवाद, भावनांना नाकारणारी माणसे हृदयविकार तसंच कॅन्सरसारख्या आजारांना बळी पडतात, असे निरीक्षण ते नोंदवतात. खाण्यापिण्याच्या सवयी, आधुनिक फूड मार्केटिंगचे तंत्रज्ञान इत्यादींमुळे लोक मृत्यूची वाट चालत आहेत, हे बंग यांनी त्यावेळेस सुचवले होते. लोभीपणा, स्वार्थीपणा, गरजांचा निचरा करणे ह्या गांधीवादाकडे बंग मग वळतात. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरधर्म, अस्वाद जेवण, सर्वत्र भयवर्जन अशा गांधीजींनी सांगितलेल्या साध्या सोप्या गोष्टी आचरणात आणण्यास अतिशय अवघड आहेत, असे बंग लिहितात. बंग म्हणतात, 3 वर्षे मी ज्या अनुभवातून गेलो त्याविषयी जागरूकता म्हणून त्यांनी ठराविक मित्रांना पत्र लिहून सर्व हकीकत कळवली. बंग म्हणतात, मी ज्याला वैयक्तिक अनुभव म्हणत होतो ते दिवसेंदिवस व्यापक प्रश्न बनले होते, असे माझ्या लक्षात आले. आदिवासी लोकांच्या उपचार आणि रोग निर्मूलन ह्या संदर्भात ते सर्च या संस्थेद्वारे काम करत असतानाच स्वतःही निरोगी आणि आनंदी जीवन कसे जगावे ह्याचे मार्ग मी शोधू लागलो. थोडक्यात माझं कर्मक्षेत्र आणि धर्मक्षेत्र आता एकच झालं होतं. शांती विभागात मानसिक आध्यात्मिक प्रवास सुरूच आहे, असं सूचित करत बंग लिहितात, अजून माझ्या मनाचं शेत मी नांगरतोच आहे. पाऊस अजून पडला नाही, पण हे नांगरणे हाच किती सुंदर अनुभव आहे. जेव्हा हृदयरोग झाला तेव्हा मृत्यूची भीती नव्हती, तर मृत्यूमुळे जीवन गमावण्याची भीती होती. पुढे गांधीजींच्या लेखनाचा उल्लेख करत बंग म्हणतात की सर्व भीती ह्या एका देहामुळे आहे.
देहावरली ममता झडली तर अभय सहजी प्राप्त होईल. अर्थात माझी अजून तितकी तयारी झाली नाही, असं बंग प्रांजळपणे कबूल करतात. कामाविषयी लिहिताना बंग म्हणतात, आधीही मी तेच काम करत होतो आणि आजही तेच करतो. पण आता आतला फापट पसारा आणि गुंता कमी झाला आहे. सर्चचं काम आजारी असतानाही सर्वजण नीट करतच होते. त्यामुळे काम करताना सतत जे मी पण मध्ये मध्ये येते ते कमी करायचा प्रयत्न सुरूच राहील. जेसी जॅक्सन नावाच्या प्रिस्टचं वाक्य, मित्रांनो मला क्षमा करा कारण ईश्वराने अजून माझ्यावर काम करणं संपवलेलं नाही, असे लिहित बंग या विभागाचा शेवट करतात. 7व्या प्रकरणात सर्वात महत्त्वाची माहिती दिली आहे. डॉक्टर आपल्यासाठी असतातच, पण प्रत्येकाला स्वतःच्या शरीराची माहिती असणं अत्यावश्यक आहे. कारण डॉक्टरकडे जाण्याआधी आपण स्वतःला जाणणं आवश्यक आहे. याचं कारण बंग स्वतः डॉक्टर असूनही स्वतःच्या आरोग्याविषयी आम्ही डॉक्टर मंडळी अनेकदा चुकतो हे मात्र लक्षात राहिलं असं म्हणतात. त्यावरून स्वतःचे शरीर जाणणे अत्यावश्यक आहे असे जे त्यांनी लिहिलं ते पटतं. या विभागात हृदयरोगाचे एकूण स्वरूप, आनुवंशिकता, आहारातील अन्न घटक, फॅट्स, वजन कमी करणे, गांधीजी यांनी सांगितलेलं अस्वाद जेवण, फायबर्स, व्यायाम, सक्रियता, फिटनेस, कोणता आणि किती व्यायाम करावा, चालावं कसं आणि शरीरश्रमाची माहिती यावर उहापोह केला आहे. बंग यांनी या विभागात एक प्रश्नावली दिली असून तिची प्रामाणिक उत्तरे स्वतःच देऊन आपल्याच हृदयरोगाची कुंडली आपल्याला मांडता येते. ठिकठिकाणी चार्ट आणि तक्ते देऊन आहारासारखा क्लिष्ट विषय सुटसुटीत पद्धतीनं मांडला आहे. गांधीजी यांच्या मंगल प्रभातमधील लिखाणातून त्यांनी यज्ञाचा संबंध शारीरिक श्रमाशी जोडलेला दिसून येतो असं बंग लिहितात. इतकं शारीरिक श्रमाचं महत्त्व या पुस्तकात विशद केलं आहे. बंग यांनी पुस्तकांसाठी विविध शास्त्रीय संशोधनाचा आधार घेतला आहे आणि ते सर्व एका परिशिष्टात नोंदवलेले आहेत. फार मजेशीर संशोधन आहेत हे. खेड्यातील एकोप्याचे जीवन त्याविरुद्ध शहरातलं एकलकोंड जीवन, ह्यामुळे या रोगाचा प्रभाव शहरी भागात जास्त दिसून येतो. एकूणच भारतीय लोकांमध्ये ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे अशी धोक्याची घंटा बंग यांनी पूर्वी 2000मध्येच दिली होती. राजहंस प्रकाशनाने प्रथम प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाचे नुसते वाचन उपयोगी नाही, तर यातील धडे आत्मसात करणे आवश्यक आहे. एकूणच हृदयरोगाचा झटका दृश्य स्वरूपात जरी एक तत्कालीन घटना असा असला तरी त्यामागे वर्षानुवर्षे केलेल्या चुकांची आणि कुपथ्यांची मालिका असते. ही एक निरंतर घडणारी घटना आहे की जिचा परिपाक एका क्षणात दिसतो. कधी कुणाला जगण्याची परत संधी मिळते तर कधी नाही. त्यामुळे सर्वसाधारणपणे सर्वांनीच या पुस्तकातून घेण्यासारखे खूप काही आहे. बंग हे खऱ्या अर्थाने साहित्यिक नाहीत तरी देखील सच्चे अनुभव लिहिले गेल्यामुळे लेखनाला स्वाभाविक धार आली आहे. ठिकठिकाणी उदाहरणे देऊन त्यांनी गंभीर विषय हलक्या फुलक्या पद्धतीने मांडला आहे. यात पूर्वीच्या धडधाकटपणाच्या समजुती आणि निदान न होणे यामुळे काय होते ते त्यांनी त्यांच्या आजीच्या वडिलांच्या कथेतून सांगितलं आहे. बंग यांचे पणजोबा दररोज जेवणात वाटीभर तूप खात, त्यामुळे ते बलवान होते. आजीचा ठाम विश्वास असे की तूप खावं कारण ते शक्तिवर्धक आहे. बंग यांनी सहज आजीला विचारलं की पणजोबा कसे गेले. त्यावर आजी म्हणाली, जेवताना अचानक छातीत कळ येऊन तिथेच मान टाकून गेले. यावर बंग टिप्पणी करतात, नक्कीच ते हार्ट अटॅकने गेले असणार. तसेच पुढे आजी आणि आई यांच्या दूध आणि तूप प्रेमाविषयी सांगताना बंग सावधानतेचा इशारा देतात की प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते, त्यामुळे सरसकट नियम बनवणे योग्य नाही. अनेक उद्धरणे विवेकानंद, जॉर्ज शिहन, तुकाराम, कबीर, ज्ञानेश्वर, विनोबा, T.S. इलियट यांच्या काव्यपंक्ती, तर या अशा मोठ्या मोठ्या विचारवंतांच्या कथा, तर कधी एखाद्या चित्रपटाची कथाच, जपानी हायकू, झेन ऐकू, यातून हा गंभीर विषय बंग यांनी फुलवत नेला आहे. एक काळ असा होता की देशात अन्नधान्याची टंचाई होती. त्यावेळी आपोआपच लोकांना अर्धपोटी किंवा उपाशी राहावे लागे. त्यावेळी कदाचित ह्या आजारांची तीव्रता आणि व्यापकता तितकी गंभीर नव्हती. त्यामुळे एकेकाळी डायट हे एक फॅड वाटण्याची शक्यता होती. पण सुबत्तेचे दुष्परिणाम पाहणारी त्यावेळची ही जुनी पिढी अजूनही आहे.
तोवर सावध ऐका पुढल्या हाका असे म्हणणारे कोणीतरी आहे. पुढच्या काळात अशा डोळ्यात अंजन घालणाऱ्या पुस्तकांची अधिकाधिक गरज निश्चित राहील. परिशिष्टात बंग यांनी संशोधक वोल्फ यांनी दिलेला वैधानिक इशारा फक्त इटालियन लोकांना नाही तर सर्वांना लागू आहे. वोल्फ म्हणतात की अमेरिकेत आलेले इटालियन जोवर एकत्र जेवतात, मासळी आणि ऑलिव्ह ऑइल वापरलेले पदार्थ खातात आणि नाचगाणे करत मुक्त एकत्र जगतायत, तोवर त्यांना इतर अमेरिकन लोकांसारखा हृदयरोगाचा धोका नाही. पण पुढच्या 20-25 वर्षात जेव्हा ते इतर अमेरिकन लोकांसारखे एकटे राहतील, तेव्हा ते या आजाराची शिकार होतील आणि झालेही तसेच. आपणा सर्वांनाच हा इशारा लागू आहे. परत भेटूया येत्या शनिवारी एका नवीन पुस्तकासह. धन्यवाद.